टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तर काय सांगणार, काल रात्रीच्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि विजा पडल्याने जळगाव जिल्ह्यात अनेक नुकसानीच्या घटना घडल्या आहेत। काही लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे। आणखी प्रशासनाकडे काय आतापर्यंतची आकडेवारी आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये सुमारे 7:30 ते 9 वाजताच्या कालावधीमध्ये वादळी वारे झाले आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आपले जो गिरणाचे जो आजूबाजूचे जो तालुके आहेत त्याच्यामध्ये जळगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर, पाचोरा, बडगाव आणि चाळीसगाव एवढ्या तालुक्यामध्ये पाऊस पडलेला आहे। या कालावधीमध्ये जो वाऱ्यांचा जो वेग होता ते अराउंड 50 किलोमीटरपेक्षा जास्त होता। याच्यामध्ये 3 लोकांचे दुर्दैव मृत्यू झालेली आहे, 5 जण जखमी आहे, 14 जनावरांना जी मृत्यू झालेली आहे आणि त्याच्याशिवाय 19 घर या स्ट्रक्चर्समध्ये नुकसान झालेलं आहे। तर एवढी माहिती आता आहे आणि त्याच्याशिवाय काही पिकाचे नुकसान पण याच्यामध्ये झालेलं आहे। पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। सगळे रस्ते आपण मोकळा करून घेतलेला आहे। 25 इलेक्ट्रिकल सबस्टेशन्समध्ये आपल्याला वीज खंडित करण्याची वेळ काल रात्री आली होती आणि त्याच्यापैकी 10 सबस्टेशन्समध्ये मेजर डॅमेजेस होते। जवळपास 150 टीम्सला डेप्यूट करून काही ठिकाणी पोल्स बदलणे, काही ठिकाणी तार बदलणे आणि काही ठिकाणी इव्हन डीपी ट्रान्सफॉर्मर बदलणे या सगळ्या प्रक्रिया करण्यात आलेली आहे। आणि म्हणजे वीज पुरवठा खंडित राहणार नाही, म्हणजे 100% सबस्टेशनमध्ये वीज पुरवठा आज दुपारी 3 वाजतापासून 100% ठिकाणी सुरू होणार आहे। आता जवळपास 6 ठिकाणी आता 1 वाजता आहे, तर 6 ठिकाणी आत्ता बंद आहे आणि या सगळ्या गोष्टीबद्दल जिल्हा प्रशासनाच्या तर्फे आपण लक्ष दिलेलं आहे। आदरणीय मंत्री महोदय श्री गिरीश महाजन सर आणि गुलाबराव पाटील सर दोनों लोकांनी याच्याबद्दल वेळोवेळी आढावा पण घेतलेला। तर किती लोकांचा मृत्यू झाला, यात महिला, लहान मुलं किती आणि कुठे वीज पडली का? 3 लोकांची मृत्यू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये वीज पडून मृत्यूंचे एक बी प्रकरण नाही आहे। त्याच्यामध्ये मेजरली स्ट्रक्चरचे खाली काही म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग असेल, काही ताडपत्री असेल, त्या या ताडपत्रीवर काही लोकांनी दगड ठेवला होता, हा दगड लोकांवर पडला असा मृत्यू झालेला आहे। 3 जो मृतदेह आहेत त्याला पोस्टमॉर्टमसाठी आपल्या जो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आलेला। 3 महिला येणार। तर आपण स्वतः या ठिकाणी सकाळी नुकसानीची पाहणी केलेली आहे। काय सर नेमकी पंचनाम्याची स्थिती काय दिली आहे प्रशासन? काल रात्री मी आणि माझी पूर्ण टीम काल आपण सगळेजण फील्डवर होतो आणि पहिला आपला चॅलेंज होता की सगळे रस्ते आपल्याला मोकळा करून घ्यायचे आहे। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती। काही ठिकाणी विजाचे पोल असेल या काही ठिकाणी आपले झाड ते रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक कोंडी तयार झाली होती। तर पहिले ट्रॅफिक आपलं काढावं लागलं, त्याच्यासाठी जवळपास 3 तास लागला। वाहतूक शाखा आणि पोलीस विभागाने याच्यासाठी खूप मेहनत घेतला। दुसरं होतं की आपल्याला वीज पुरवठा परत सुरू करून घ्यायचा होता, ते आपण काल रात्री 25 पैकी 15 आपण काल रात्री सुरू करून घेतला आणि आज सकाळपासून उर्वरित 10 टप्प्याटप्प्याने आपण व्यवस्थित सुरू करतोय की कुठले इलेक्ट्रिक्युशन वगैरेचे केसेस होता कामा नये। पंचनाम्याची प्रक्रिया आज सकाळपासून आपण सुरू केलेला आहे आणि जो काही इंजर्ड आहे त्या प्रत्येकांना आपण काल रात्री हॉस्पिटल वगैरे पोहोचवले आणि पोस्टमॉर्टम वगैरेची प्रक्रिया आज सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सुरू झालेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।